नमस्कार मित्रांनो, आपण मॅथ्सचे काही क्वेश्चन बघत होतो. कूट प्रश्नांची सिरीज. काही आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. काही क्वेश्चन अजून बघूया आपण. तर बघा 1 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय? एका पिशवीत 43 सोडून सर्व लाल चेंडू आहेत. 47 सोडून सर्व निळे चेंडू आहेत. 53 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. तर 52 सोडून सर्व पांढरे चेंडू आहेत. तर त्या पिशवीमध्ये हिरव्या रंगाचे चेंडू किती आहेत विचारलेले आहे आपल्याला. तर लक्षात ठेवा, यासाठी एक फॉर्म्युला वापरला होता. सर्व संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि जेवढे रंग दिलेत त्याच्याही कमी करून भाग द्यायचा. म्हणजे कसं? बघा. एकूण चेंडू किती विचारलेले आहेत? एकूण चेंडू घ्यायचे प्लस सर्व संख्यांची बेरीज घ्यायची. बेरीज घ्यायची भागिले एकूण रंग वजा 1 करायचं. म्हणजे कसं? हे 43, 47, 53 आणि 52 यांची बेरीज घ्यायची. 43 अधिक 47 अधिक 53 अधिक 52 जर केलं तर एकूण किती प्रकारचे रंग आहेत? लाल, निळा, हिरवा आणि पांढरा 4 रंग आहेत. तर ते 4 रंग वजा 1 करायचं. वजा 1 जर केलं तर यांची बेरीज किती येते? 7. 7 आणि 3 10 2 12 आणि 3 15. 5 हातच्याला 1 गेले. 5 आणि 5 10. 18 आणि 1 19. 195 आलं भागिले. जर आपण वजाबाकी केली 3 आलं. 3 न जर भाग दिला 3 संग 18, 3 पाचे 15, 65 आलं. तर एकूण चेंडू किती आले? 65 आले. तर आपल्याला काय विचारलंय? तर त्या पिशवीत हिरव्या रंगाचे चेंडू किती आहेत? तर बघा, तर कसं काढायचं हिरवे चेंडू? 65 मधून आपल्याला हे स्टेटमेंट अडकवलं. 53 सोडून सर्व हिरवे आहेत. 53 सोडून सर्व हिरवे आहेत. त्यामुळे 53 वजा केले तर आपल्याला सर्व हिरवे भेटतील. जर आपण हे वजाबाकी केलं, हे 2 आणि हे 12 आलं. तर किती हिरवे चेंडू असतील? 12 हिरवे चेंडू असतील यात. ऑप्शन क्रमांक 1 नंबरचं उत्तर आहे. नेक्स्ट काय क्वेश्चन म्हणतोय? एका करडीमध्ये 5 रंगाची फुले आहेत. त्यामध्ये 28 सोडून सर्व पांढरे फुले आहेत. 27 सोडून सर्व लाल फुले आहेत. 26 सोडून सर्व पिवळी फुले आहेत आणि 25 सोडून सर्व गुलाबी आहेत आणि 34 सोडून सर्व निळी आहेत. तर तेथे निळी फुले विचारलेले आहेत. तर बघा, 34 सोडून सर्व निळी फुले आहेत. निळी फुले विचारले आहेत. तर एकूण फुले किती? तर तिथे निळे फुले किती विचारले? तर एकूण फुले किती असतील? जर आपण सर्व संख्यांची बेरीज करावी, आकडे दिलेले तेवढे 28 अधिक किती 27 अधिक 26 अधिक 25 अधिक जर 34 केलं, एकूण रंग किती दिलेले आहेत? 5 रंग. वजा 1 करायचं आणि भाग द्यायचा. जर यांची आपण बेरीज केली तर 140 येते. 140 भागिले जर 4 केलं, 4 त्रिकोण 12, 2 उरलं 4 पंचे 20, 35 आलं. तर तिथे एकूण फुले किती आहेत तिथे? एकूण फुलांची संख्या किती आली? 35. तर आपल्याला किती विचारलेत? निळी फुले विचारलेत. तर निळी फुले. निळी फुले कशी काढणार? एकूण मधून 34 वजा केले. या स्टेटमेंटवरून 34 सोडून सर्व निळी फुले आहेत. तर तिथे निळी फुले किती असणार? 1. ऑप्शन क्रमांक सी नंबरचं उत्तर आहे. 1 असणार तिथे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो? एका प्रश्नपत्रिकेमध्ये
सेम असे क्वेश्चन आपण बघितलेले आहेत. 40 प्रश्न विचारले होते. बरोबर उत्तरासाठी 6 गुण. जर क्वेश्चन बरोबर असेल +6 व उत्तर चुकल्यास 2.5 गुण वजा होता. तर उत्तर चुकलं तर -2.5. तर किशोरने संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवली व त्याला 172 गुण मिळाले. मिक्सचर आणि ॲलिगेशनचा वापर करायचा. एक्स्ट्रीम कंडिशनचा वापर करून सोडवायचा. एकूण 40 प्रश्न आहेत. 40 प्रश्नाचे 40 प्रश्न जर बरोबर आले तर त्याला किती मार्क भेटतील? 240. जर 40च्या 40 प्रश्न जर चुकले तर त्याचे किती प्रश्न वजा होतील? -100. 40 ने गुणाकार करायचा -2.5 सोबत आणि त्याला एकूण मार्क किती भेटलेले आहेत? 172. आपल्याला हे माहिती आहे स्ट्रक्चर सोडवायचं कसं. यांचा वजाबाकी इकडं 240 वजा जर 75 केलं, सॉरी 172 आहे इथं. वजाबाकी जर यांची केली इकडं तर इथं आलं 68, इथं आलं 200, इथं 172 मोठी संख्या आहे, वजा करताना -100 होईल आणि यांना जर सॉल्व्ह केलं 172 अधिक 100 होईल. 172 अधिक 100 272 येईल. तर 17 ने भाग दिला, 17 चौक 68, 17 एके 17, 17 संग 102. अजून कटते 4 न, 4 एके 4, 4 चौक 16, एकास 4 आलं. तर एकूण किती भाग आहेत? 5 भाग बरोबर किती क्वेश्चन दिलेले आहेत? 40 क्वेश्चन आहेत. बरोबर. तर एक भाग बरोबर किती? 8. तर आपल्याला किती काय विचारलेलं आहे? चुकीचे प्रश्न विचारलेले आहेत. चुकीचे प्रश्न काय असणार आहे? गुणिले जर 8 केलं तर एकूण 8 प्रश्न चुकीचे असणार. किती नंबरचं उत्तर आहे? बी. बघा नेक्स्ट काय क्वेश्चन आहे. एका पिशवीत 32 सोडून सेम क्वेश्चन आहे मगाच्या सारखा. 32 सोडून सर्व लाल आहेत. चेंडूवर प्रश्न आहे. तर माहिती आहे आपल्याला कसं करायचंय. सरळ सरळ बेरीज करून घ्यायची. 32 अधिक 29 अधिक 33 अधिक 36 अधिक 30 भागिले एकूण किती रंग आहेत? तिथं 5 रंग आहेत. 5 वजा 1 केलं. त्यांची बेरीज 160 येते. 160 भागिले जर 4 केलं तर 4 आलं. 40 आलं. तर एकूण चेंडू किती आहेत? एकूण चेंडू किती आहेत? 40. आपल्याला काय पाहिजेत? निळे चेंडू व काळे चेंडू. निळे चेंडू. निळेच्या बाबतीत काय म्हटलेलं आहे? निळ्या चेंडूचं स्टेटमेंट कुठं आहे? 29 सोडून सर्व चेंडू निळे आहेत म्हटले. तर आपण इथून 40 वजा जर 29 केलं तर किती आलं? 11. 11 चेंडू काय असतील? निळे असतील. आणि आपल्याला काळे चेंडू पण विचारलेले आहे. काळे कसे काढायचे? 40 मधून किती वजा करायचं? बघा 36 सोडून सर्व काळे आहेत म्हटलेलं आहे. 36 सोडून सर्व काळे आहेत. वजा 36 केलं तर किती आलं? 4 आलं. 11 निळे आणि 4 काळे. कुठं आहे ते? ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? एका शेतात 23 सोडून सर्व बदक आहेत. सेम करायचंय. प्राण्यांवर हा प्रश्न आहे. सेम क्वेश्चन आहे. आपण मागच्या गणितामध्ये जसं केलं सेम टू सेम प्रोसेस या गणितात वापरायची. एकूण प्राणी किती म्हटलेलं आहे? 23 सोडून सर्व बदक. 23 अधिक करायचं. 28 सोडून सर्व कोंबड्या प्लस 28 करायचं. 29 करायचं. 29 सोडून सर्व गाय 29 भागिले काय येणार? एकूण प्राण्यांची संख्या किती आहेत? किती प्रकारचे प्राणी आहेत? 3. त्याला वजा 1 करायचं. जर 23, 28, 29 ची बेरीज केली 9, 8, 17 आणि 3 20, 6 आणि 2 8 80 आली. भागिले जर 4 केलं 2 केलं
वजा 1 केलं तर एकूण प्राणी किती येतील? 40. तर आपल्याला काय विचारलेलं त्यांनी? प्राण्यांच्या एकूण पायांची संख्या विचारलेली आहे इथं. पायांची संख्या. बदकला पाय किती असतात? बदकांची आपल्याला संख्या अगोदर काढून घ्यावं लागेल. 40 वजा बदक किती म्हटलेलं आहे तिथं? 23 सोडून सर्व बदक आहेत. जर 23 केलं तर 17 आलं. आणि 17 प्रत्येक बदकाला 2 पाय. गुणिले जर 2 केलं तर किती आलं? 34. तर बदकांच्या पायांची संख्या किती आहे? 34. पुढे काय म्हटले? गायी. गायींची संख्या कशी काढायची? 40 वजा 29 सोडून सर्व गायी आहेत म्हणजे 29 वजा करायचं. 29 वजा केलं तर 11. प्रत्येक पायांची संख्या 4. एकूण पाय आले 44. त्याचप्रमाणे कोंबड्या. 28 सोडून सर्व कोंबड्या आहेत म्हटले. 40 वजा 28 केलं किती आलं? 12. प्रत्येकाचे 2 पाय. 12 दुनी 24. 34, 44, 44 आणि 24 यांची जर बेरीज केली तर चुकून 12 2 हातच्याला गेले 10 1 हातच्याला गेला 1 4 आणि 3 7 8 9 आणि 10 102. तर एकूण पायांची संख्या किती आली? 102. बी उत्तर आहे याचं 102. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय? काय आहे प्रश्न? एका शेतात काही प्राणी पाळीव आहेत. 27 सोडून सेम त्याच प्रकारचा आहे. 27 सोडून सर्व बदक आहेत. 24 सोडून सर्व कोंबड्या आहेत. 32 सोडून तर डोक्यांपेक्षा कितीने जास्त आहे विचारलेले. पायांची संख्या हे डोक्यांपेक्षा किती आहे? पाय काढायचे आणि डोके काढायचे आणि कितीने जास्त आहे विचारलेले. तर हा सेम क्वेश्चन आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघा. कमेंट मध्ये याचं उत्तर द्या. पायांची संख्या काढायची नंतर डोक्यांची संख्या काढा. अगोदर डोक्यांची संख्या काढायची नंतर पायांची संख्या काढायची. तर कितीने जास्त आहे विचारलेलं आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण 7 नंबरचा. एका शेतात काही गायी, शेळ्या, कोंबड्या मिळून काही प्राणी आहेत. त्यामध्ये 35 गायी आहेत. काय म्हटलेलं आहे? त्यांची संख्या दिलेली आहे. काय? गायी, शेळ्या, अजून काय दिले? कोंबड्या, अजून काय दिलेलं आहे? बस एवढं दिलेलं आहे. त्यांची संख्या किती दिली आहे? 35 दिली आहे. 15 दिले आणि इथं कोंबड्यांची संख्या दिली नाही. कोंबड्यांची संख्या जर आपण के मानतोय आणि अजून काय दिले? त्यांच्या डोक्यांची संख्या एकूण 180 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येपेक्षा 100 ने जास्त आहे. 180 ने. तर पाय किती असतील त्यांचे? प्रत्येकाला 4 पाय, प्रत्येकाला 2 पाय, प्रत्येकाला इथं 2 पाय, प्रत्येक शेळीला 4 पाय. 35 चोक किती? 35 गायींचे 4 पायाने किती झाले? 140 पाय. तसेच शेळ्यांचे किती झाले? 15 चोक 60 झाले. त्याचप्रमाणे कोंबड्यांचे पाय किती झाले? 2 के पकडले आपण. तर यांची एकूण संख्या किती आली? एकूण जर पकडलं आपण एकूण किती आहे? 50 झाली प्लस के. आणि पायांची संख्या किती आहे? 200 प्लस 2 के. तर इथं दिलेलं आहे आपल्याला की पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येपेक्षा एकूण 180 ने जास्त आहे. प्लस 180. तर आपण मांडून घेतलं 50 अधिक के प्लस 180. तर कशाची संख्या येते? पायांची. 200 प्लस 2 के.
तरी आपण सॉल्व्ह केलं 230, हे 230, हे 200 वजा केलं तर 30 आलं आणि ह्या 2K मधून हा K गेला तर K बरोबर किती आलं? 30. तर काय विचारलंय? कोंबड्या किती असतील? कोंबड्या किती असतील? गुणुले जर आपण 30 केलं तर 30 कोंबड्या असतील. ऑप्शन क्रमांक 3 नंबरचं उत्तर आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? काही शेतात काही प्राणी असून 20 गायी सेम आहे. 20 गायी, शेळ्या, उरलेल्या कोंबड्या आहेत. उरलेल्या कोंबड्या आहेत म्हटलेल्या आहे. तर कसं आहे? आणि पायांची संख्या किती होईल त्यांच्या? गायींचे पाय 140 होतील, शेळ्यांचे पाय 60 होतील आणि कोंबड्यांचे पाय किती होतील? 2K. तर यांची संख्या कितीने जास्त आहे म्हटलेलं आहे? 114 ने. यांची जर बेरीज केली 35 अधिक K आली, यांची बेरीज केली 140 अधिक 2K आली, तर ही संख्या कितीने जास्त आहे? प्लस 114. म्हणून 35 अधिक K बरोबर अधिक इथं अधिक येईल प्लस 114 इज इक्वल टू 140 अधिक 2K. जर हे आपण सॉल्व्ह केलं 114 अधिक 35 149 149 वजा 140 केलं K बरोबर 9 उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक किती एकूण कोंबड्या किती आहेत विचारलेले? एकूण कोंबड्या 9 असतील आणि एकूण प्राणी किती आहेत? एकूण प्राणी कसे काढणार आपण? K टाकणार. 35 अधिक जर 9 केलं तर बरोबर आलं 44. 44 प्राणी असतील आणि 9 एकूण कोंबड्या असतील. बघा पुढचा. सेम त्याच प्रकारचा क्वेश्चन आहे. संख्येपेक्षा 109 जास्त आहे. सेम त्या प्रकारचा तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. मागचे जे आपण क्वेश्चन केले त्याचप्रमाणे हा सॉल्व्ह करायचा आहे. बघा पुढचा. एका बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 20 स्पर्धक होते. तर स्पर्धेत हरणारा खेळाडू बाद होत असल्यास त्या स्पर्धेतील पहिल्या 2 फेरीत एकूण किती खेळाडू बाद होतील? हा भारी क्वेश्चन आहे. बघा पहिली फेरी. फर्स्ट राऊंड मध्ये काय होणार आहे? एकूण 20 स्पर्धक आहेत. तर स्पर्धा झाल्यानंतर किती? एकमेकांसोबत 10 जिंकले आणि 10 हारले, बरोबर? तर किती बाद झाले पहिल्यांदा पहिल्या फेरीत? 10. सेकंड राऊंडला किती जण आले? 10च राहिले. त्यांच्यामध्ये स्पर्धा जर झाली तर 5 जिंकले आणि 5 हारले. तर आपल्याला काय विचारले? पहिल्या 2 राऊंड मध्ये किती खेळाडू बाद होतील? तर एकूण 10 आणि 5 15 खेळाडू काय झालेत? बाद झालेले आहेत. अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर याचा. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय 11 नंबरचा. एकाच कॅरम स्पर्धेत सेम आहे क्वेश्चन. फर्स्ट राऊंड मध्ये जर 48 स्पर्धक होते तर भागिले 2 केला आपण तर किती? 24 स्पर्धक जिंकले आणि 24 हारले. आणि सेकंड राऊंड मध्ये काय होईल? जे 24 राहिले होते भागिले 2 केलं तर त्यातले 24 जिंकतील आणि 24 हारतील. तर आपल्याला काय विचारलं? एकूण 3 फेऱ्यात किती स्पर्धक बाद होतील? अजून एक फेरी करायची आपल्याला. थर्ड राऊंड मध्ये किती आलेत पुढे? सॉरी इथं 12 येईल. इथं 12 जिंकले आणि 12 हारले. तर थर्ड राऊंडला किती आले? हे 12 पुढे आले. 12 भागिले 2 स्पर्धा होईल त्यांच्यामध्ये 6 जिंकतील आणि 6 हारतील. तर किती स्पर्धक बाद होतील विचारलेलं आहे.
हे 24, 12, 6, 48 एकूण किती स्पर्धक बाद होतील? सॉरी, 8 आणि 4 42. 42 स्पर्धक बाद होतील. यांची जर बेरीज केली तर एकूण किती येईल? 42. 42 स्पर्धक बाद झाले आणि 6 जिंकले. कितव्या? थर्ड फेरीपर्यंत. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आहे याचं. पुढचा क्वेश्चन काय म्हणतो? एकाच कॅरम स्पर्धेमध्ये 80 स्पर्धक होते. सेम त्याच प्रकारे करायचं आहे. 80 स्पर्धक होते. हरणारा स्पर्धक बाद असा नियम होतो. तर स्पर्धेतील तिसऱ्या राऊंड मध्ये किती? 80, नंतर 40 येतील. 40 स्पर्धेमध्ये बाद होतील, नंतर 20 बाद होतील, नंतर 10 बाद होतील 3 राऊंड मध्ये. तर किती आलं हे? 40, 50, 60, 70 आलं. तर किती स्पर्धक बाद होतील 3 राऊंड मध्ये? 70 स्पर्धक बाद होतील. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचे आहे. नेक्स्ट बघा, एक दोरी 8 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील? बघा कशा प्रकारे करायचं आहे. एकूण तुकडे, जर बघा एक दोरी असेल, मी जर ही 2 ठिकाणी कापले तर 3 तुकडे होत आहे. 2 ठिकाणी कापल्यावर 3 तुकडे होत आहे. तर 8 ठिकाणी कापल्यानंतर किती तुकडे होतील? म्हणजे कसं करायचं? एकूण तुकडे n+1 म्हणजे n ठिकाणी कापलं आणि n काय आहे इथं? एकूण काप. जर मी 8 ठिकाणी कापलं तर एकूण तुकडे किती होतील? 9. आणि जर आपल्याला एकूण काप काढायचे असतील, तर एकूण तुकडे -1 करायचं. त्याप्रमाणे जर आपल्याला इथं काय विचारले? तुकडे विचारले, तर तुकडे जेवढ्या ठिकाणी कापले +1 केलं तर 9 उत्तर आलं. n+1. 8 अधिक 1, 9 उत्तर आलं. बघा नेक्स्ट, एका दोरीचे 10 समान भाग करायचे. 10 तर दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तर आपल्याला बघितले एकूण काप काढायचा असेल तर -1 करायचं. एकूण काय काढायचं आपल्याला? काप. तर एकूण तुकडे किती आहेत? त्याच्यातून -1 करायचं. म्हणजेच 10 - 1 केलं 9 आलं. 8 ठिकाणी कापावं लागेल आपल्याला. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे? एका दोरीचे 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? तर माहिती आहे एकूण कापचा फॉर्म्युला, एकूण काप बरोबर एकूण तुकडे. -1 करावं लागेल. तर किती ठिकाणी कापावे लागेल म्हटलेलं आहे? 5 ठिकाणी 5 तुकडे केले तर -1 केलं, 4 उत्तर आले याचं. ऑप्शन क्रमांक सी नंबरच्या 4 ठिकाणी आपल्याला ती दोरी कापावी लागेल. तरच त्याचे 5 तुकडे होतील, 5 भाग होतील. पुढचा बघा काय? 72 मीटरची लांबी पट्टी 8 ठिकाणी यासारख्या अंतराने कापली. प्रत्येक तुकडा हा किती मीटरचा निघेल? मला सांगा, 72 ठिकाणी 72 मीटरची पट्टी 8 ठिकाणी यासारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती? एकूण तुकडे किती होतील मला सांगा? 8 ठिकाणी कापले तर आपण फॉर्म्युला आत्ताच बघितलाय. एकूण तुकडे 8 ठिकाणी जर कापली n+1, 8 ठिकाणी जर आपण तुकडे केले तर एकूण तुकडे 8 ठिकाणी जर काप घातला तर एकूण तुकडे किती होतील? 8+1, 9 तुकडे होतील. 9 तुकडे आणि प्रत्येक तुकडा कितीचा? 8 मीटरचा आहे. तर 72 मीटरचे आपण 9 तुकडे केलेत. तर एकूण किती झाल्या? एक तुकडा 8 मीटरचा झाला. 9 × 8 = 72.
एक तुकडा 8 मीटरचा झाला. ऑप्शन क्रमांक 1 नंबरचं उत्तर यायचं. नेक्स्ट काय म्हणते, 360 मीटर ची तार 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले. सेम करायचं आहे. 4 ठिकाणी कापले असेल तर एकूण तुकडे किती झाले असतील? 5 तुकडे झाले असतील, बरोबर. आणि किती मीटरचे? 360 चे. 360 भागिले काय करावं लागेल? 5. किती आलं? 72 मीटर. तर एक तुकडा कितीचा असेल? 72 मीटरचा. सोपं होतं. मागच्या गणितासारखंच हे सेम होतं. बघा पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय. 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी यासारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटरचा लांबीचा असेल? तर मला सांगा, 36 मीटरची पट्टी जर आपण 8 ठिकाणी कापली तर तुकडे किती होतील? बघितले आपण. एकूण तुकडे जर 8 ठिकाणी कापली n+1, 8 अधिक 1 केलं तर 9 तुकडे झाले. 9 तुकडे 9 तुकडे बरोबर किती? 36 मीटर. एक तुकडा बरोबर किती? 4 मीटरचा आला. 9 चौक 36. 4 मीटरचा आला एक तुकडा. बघा नेक्स्ट काय क्वेश्चन आहे. 100 मीटर लांबीच्या कापडातून 5 मीटर कापड काढले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील विचारलेलं आहे. 100 मीटरच्या लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जाते, तर ते कापड पूर्ण कापायला मला सांगा, एक जर तुकडा घेतला आपण, एक तुकडा घेतला तर किती? 5 मीटर निघाले, बरोबर. तर आपल्याला एकूण किती करायचे? 100 मीटर. तर किती पट आहे? 20. तर 20 तुकडे करावे लागतील, बरोबर. 20 तुकडे असतील तेव्हा किती काप घातले असतील आपण? 19 काप. आत्ताच बघितले, 19 काप, बरोबर. आणि एका दिवसात आपण एक काप घालतोय, तर 19 काप घालायला किती दिवस लागतील? 19 दिवस. तर आपल्याला विचारलेलं आहे काय, तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? 19 दिवस लागतील, बरोबर. तुम्ही अशाही प्रकारचे करू शकता हे गणित. 100 मीटरचं कापड आहे, भागिले जर 5 केलं, रोज 5 मीटरनं 20 आलं, वजा 1 केलं त्याच्या, कारण 20 5 ठिकाणी कापलं तर एक तुकडा कमी करावा लागेल ना, 19 उत्तर येईल त्याचं. अशा प्रकारे. नेक्स्ट बघा, 60 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड काढले तर संपूर्ण कापड कापायला, सेम क्वेश्चन आहे, संपूर्ण कापड कापायला किती दिवस लागतील? 60 रोज 5 मीटरने काढतोय, किती झालं? 12 मीटर, 12 दिवस. तर वजा 1 केलं, 11 उत्तर आलं. बघा, एक तुकडा रोज 5 मीटर काढतोय, तर आपल्याला काढायचं आहे काय? 60 मीटर. 12 पट आहे, याच्या 12 पट 12 तुकडे. 12 तुकडे करायला आपण किती काप घालतो? तर आपल्याला माहिती आहे, वजा 1 केलं, जेव्हा आपण 11 काप घालेल तेव्हा 60 मीटरचं कापड संपेल. तर माहिती आहे, एका दिवसाला एक काप घातलेला इथं, तर 11 काप घालायला किती दिवस लागतील? एका दिवसाला एक काप, तर 11 काप घालायला किती लागतील? याचे 11 पट आहे, याचे 11 पट केलं तर किती लागतील? 11 दिवस लागतील म्हणलेले. अशा प्रकारे हा क्वेश्चन पेपर होता. फॉर्म्युला लक्षात ठेवा हा, जर आपण किती तुकडे केले त्याच्यापेक्षा 1 ने काप कमी करायचे. बघा हा, एकूण तुकडे जर आपण 9 केले असतील तर जर आपण 9 काप घातले असतील तर एकूण तुकडे किती होतील? 10 होतील. अशा प्रकारे लक्षात ठेवा.
हा फॉर्म्युला होता तो. एकूण तुकडे असतील तर n+1 आहे आणि एकूण काप असेल तर जेवढे तुकडे केलेत त्याच्या वजा 1 करायचं, उत्तर येऊन जाईल तुमचं. एकूण काप, एकूण तुकडे. याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चन येतो, ऐन वेळेला आठवत नाही. आपलं बेसिक जर क्लिअर असेल तरच हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. अशा प्रकारे आपण हे 20 प्रश्न बघितलेले आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये अजून आपण काही क्वेश्चन बघूया. हे 2 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेत. ते सॉल्व्ह करा. ज्या प्रकारे मागचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत, सोपे क्वेश्चन होते. कुठ प्रश्न अंतर्गत मोडता बऱ्याच परीक्षांमध्ये विचारले जातात. त्याप्रमाणे तयारी करा. मिक्सचर आणि ॲलिगेशनचा